उन्हाळ्यामध्ये काहीतरी हलकं-फुलकं खायचं असेल किंवा चपाती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर जेवणामध्ये हा हरभरा भात एकदा नक्की करून बघा. चवीला तर एकदम मस्त असा लागतो. तर मस्त चमचमीत असा हरभरा भात बनवण्यासाठी इथं मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडे जास्त हरभरा पाण्यामध्ये भिजत ठेवलेला. सकाळी जर बनवायचा असेल तर रात्रीच भिजत घाला किंवा संध्याकाळी बनवायचा असेल तर सकाळी भिजत घाला, म्हणजे ते चांगले शिजतात. हरभरा भात बनवण्यासाठी इथं मी कुकरमध्ये 1.5 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल आता गरम झाल्यानंतर तमालपत्रीचं पान, दालचिनीचा तुकडा, अर्धा चक्री फूल, 2 लवंग आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. हे चांगले खडे मसाले थोडे तेलामध्ये परतून झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरलेला घातलेला आहे. कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ. कांदा चांगला मी सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे. आता यामध्ये 1.5 चमचा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची तिखटासाठी घालू शकता. आता हे हिरवं वाटण किंवा आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट आपण तेलामध्ये चांगली परतून घेऊ. हिरवं वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आता 1 टोमॅटो घालू चिरलेला, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ घालू आणि हे मसाले आता चांगले बारीक गॅस करून परतून घेऊ. टोमॅटोसुद्धा मसाल्यांसोबत थोडा मऊ होईतोपर्यंत परतून घेऊ. तर बारीक गॅस करून मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये भिजवलेले हरभरे घालू. हरभरेसुद्धा मसाल्यांसोबत मिक्स करून घेऊ किंवा थोडेसे परतून घेऊ. मसाल्यांसोबत हरभरे परतून घेतल्यानंतर यामध्ये आता मी भाताला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी आता घालणार आहे आणि हरभरा चांगला मऊसर असा शिजवून घेणार आहे. तर 1 वाटी तांदळासाठी मी 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे, म्हणजे हरभरेसुद्धा चांगले मऊ असे शिजतील. पाणी घालताना व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. पाणी थंडच घातलेलं आहे. तर आता पाणी घातल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ मी अजून घातलेलं आहे. आता उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आता कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊ, म्हणजे हरभरे चांगले मऊ असे शिजतात. कुकरच्या 4 शिट्ट्या घेतल्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि बघू शकताय मस्त मऊ असे हरभरे शिजलेले आहेत. आता मी गॅस पुन्हा चालू केलेला आहे आणि उकळी आल्यानंतरच यामध्ये भिजवलेला तांदूळ घातलेला आहे. तर 1 वाटी वाडा कोलम तांदूळ 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला. तुम्ही आवडीनुसार कोणतेही तांदूळ वापरू शकता. आता गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती कुकरची फक्त 1 शिट्टी करून घेऊ. कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे. तर बघू शकताय मस्त झटपट असा हरभरा भात तयार झालेला आहे. सुरुवातीला हरभरे मऊसर असे शिजवून घेतल्यामुळं झटपट मसालेदार हा भात तयार होतो. वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. चपाती भाजी खायची नसेल तर एकच असा हा दमदार हरभरा भात नक्की करून बघा. गरम गरम खायला एक नंबर असा लागतो. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.